जयंती आहे आणि त्या निमित्तानं मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाचा आणि धार्मिकतेचा आणि येणाऱ्या पुढच्या हजारो वर्ष एक धार्मिक अधिष्ठान निर्माण करण्याचं काम ज्या मातेने केलं, आज त्यांची जयंती आहे. मी त्यांना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज सकाळी मी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना खास भेटायला मी त्यांच्या निवासस्थानी गेलो. कारण गेले 8-10 दिवस झालं मी 12 ज्योतिर्लिंगच्या यात्रेवरती गेलो होतो आणि काल रात्री मी 12 ज्योतिर्लिंग यात्रा करून आलो. सहकुटुंब आम्ही गेलो होतो यात्रेला आणि त्यामुळं मधल्या काही 5-6 दिवसापूर्वी जी घटना इंदापूर तालुक्यामध्ये घडली, पहिल्यांदा मी त्या घडलेल्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कारण इंदापूर तालुक्याची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि या इंदापूर तालुक्यानं 1952 सालापासून जर बघितलं आपण तर असली प्रवृत्ती कधी आपण ह्या तालुक्यामध्ये होऊ दिली नाही. दुर्दैवाने आज तालुक्याचा जो न्यायदंडाधिकारी आहे, अशा एका न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या समोर जर काही लोक गाडी अडवून जर हल्ला करत असतील आणि जीव मारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं ही अत्यंत चीड निर्माण करणारी आणि अत्यंत क्लेश निर्माण करणारी ही घटना आहे. त्यामुळं जे कोणी ह्या प्रकरणामध्ये असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मी फोनवरती पण अधिकाऱ्यांशी बोललो आणि आज आपल्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट करत आहे. तहसीलदारला भेटल्यानंतर त्यांनी जो घटनेचा प्रकार मला सांगितला तर अंगावर शहारे येतील अशा प्रकारचा तो प्रसंग होता आणि कदाचित जर ती गाडी रिव्हर्समध्ये जर बाजूला गेली नसती तर अनेक काहीतरी वेगळंच प्रकरण घडलं असतं, अशी वस्तुस्थिती की मला खुद्द तहसीलदारांनी सांगितली. त्यांचं कुटुंबही तिथं उपस्थित होतं, त्यांच्या पत्नी होत्या, त्यांची मेहुणी होती, त्यांची मुलं होती आणि अत्यंत भयभीत अवस्थेमध्ये मी या इंदापूर तालुक्याच्या तहसीलदारला त्या ठिकाणी पाहिलं. क्षणभर मलाही वाईट वाटलं, कारण आपणही प्रशासनामध्ये 20 वर्ष काम केलेलं आहे. कैलासवासी मोठ्या भाऊंनी पण प्रशासनामध्ये काम केलं, परंतु अशा पद्धतीनं कधीच या इंदापूर तालुक्यामध्ये घडलेलं. एवढी हिंमत कशी होती, कोण ह्या गोष्टी करण्यामध्ये पुढाकार घेतंय, हे खरंच या तालुक्याच्या दृष्टीनं चिंताजनक बाब आहे. आणि मग तहसीलदारला विनंती केली की तुम्ही आता तहसील कार्यालयामधलं काम चालू करा, कारण सामान्य माणसांचा काय दोष आहे म्हणलं, तुम्ही तुमच्या सगळ्या महसूल यंत्रणेने काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यामुळं दाखले मिळत नाहीत, छोटी मोठी गोरगरीब माणसांची कामं तहसील कार्यालयामध्ये अडकून पडलेली आहे. आणि मग त्यांना मी सूचना केल्यानंतर त्या कार्यालयामध्ये आत्ता गेले आणि कामकाज आता त्यांनी पूर्ण महसूल विभाग आणि जे काही लोकांसाठी जी कामं असतात ती कामं त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत. पण मला असं वाटतं की मी पुण्याचे SP देशमुख यांच्याशी पण त्यांच्या घरूनच फोन लावला होता आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण ह्या प्रश्नावरती मी बोललो. आता त्यांनी 4-5 टीम तयार केलेल्या आहेत आणि युद्ध पातळीवरती ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास चालू आहे. निश्चितपणानं जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी, ही भूमिका आम्ही सर्वांनी या ठिकाणी मांडलेली आहे. इंदापूर शहरातल्या अनेक संघटनेनं, अनेक पक्षानं, अनेक व्यक्तींनी सुद्धा बंदची हाक दिली, काही आंदोलनं केली, पाठिंबा व्यक्त केला, पत्रकारांनी या गोष्टीचा निषेध केला. मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अशा गोष्टीचं समर्थन कोणी करणार नाही, ते करू नये असं माझं मत आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आज हे सगळं कामकाज सुरू झालेलं आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. 4-5 दिवस झालं बऱ्याच गावातले वाड्या वस्त्यांचे टँकरचे प्रस्ताव, आज इथं माझ्याकडं सकाळपासून बऱ्याच ग्रामपंचायतची लोक, काही सरपंच, काही सामान्य कार्यकर्ते भेटायला आली. अजूनही माझा लोकांशी गाठीभेटीचा कार्यक्रम चालू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे. तर तहसीलदारांना आम्ही सांगितलं, प्रांतांनाही फोन केला की ज्या ज्या गावात आणि वाड्या वस्त्यावर
पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी येईल. आपण 12 तासाच्या आत त्या प्रस्तावाला मान्यता द्या. आज 40 टँकर आपल्या तालुक्यामध्ये चालू आहेत. काही भागामध्ये रोजगार हमीच्या कामाची मागणी पुढे यायला लागली, कारण कामच नाही. तोही प्रश्न हाती घेतला पाहिजे. चाऱ्याचा प्रश्न एक गंभीर निर्माण झालेला आहे. दुधाचं उत्पादन घटलेलं आहे. त्याचबरोबर मध्ये जे काही वादळ आलं, त्या वादळामुळं बरेचसे पोल, बरेचसे डीपी, बऱ्याचशा तारा, बऱ्याच ठिकाणी झाडाची पडझड झाली, बऱ्याच ठिकाणी पिकांचं नुकसान झालं, काही ठिकाणी हॉर्टिकल्चरचं नुकसान झालं. आणि त्यातला दुर्दैवी प्रकार तो उजनीमध्ये जे काही प्रवासी काम करणारी जी नौका होती ती उलटली. त्या दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही आपल्या सहकाऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मी त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्या कुटुंबांनाही भेटायला जाणार आहे. पण एकंदरीत आता अडचणीचा काळ आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे. ठीक आहे, निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागतील 4 तारखेला. परंतु हे जरी असलं तरी शेवटी प्रशासन म्हणून सामान्य माणसाला मदत करण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती मला वाटतं प्रशासनानं चालू ठेवावी आणि करावं. अशा प्रकारची आज या ठिकाणी आम्ही चर्चा करून भूमिका मांडली. अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करत असताना आज तिथेही बरेच कार्यकर्ते जमले होते. आणि मला वाटतं 1248 धनगर समाजाच्या लोकांना घरकुलची योजनासुद्धा मंजूर झालेली आहे. त्यानंतर आपल्या सरकारने नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हा असं नामकरण केलेलं आहे. ते पण एक आनंदाची बाब आहे. बारामतीला जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेलं आहे, चांगलं झालं मेडिकल कॉलेज. त्या मेडिकल कॉलेजला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज असं नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर अहिल्यादेवी होळकर एक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जो राज्य सरकारने घेतलेला आहे. आचारसंहिता असल्यामुळे त्याविषयी काही भाष्य करता येत नाही. परंतु तो एक मोठा कार्यक्रम, विशेष करून जी विमुक्त भटक्या जमातीची जी लोक आहेत, जे पाठीवर संसार प्रपंच घेऊन 6-6 महिने 12-12 महिने हे मेंढपालीचा व्यवसाय करतात, अशांना पण त्यातनं काही मदत होईल अशी भूमिका आमची सर्वांची या माध्यमातून राहणार आहे. आता निवडणुकीचा मतदान झालेलं आहे. सर्वजण आता